सारख्या देशामध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी 144 वर्षाचा कालावधी लागला। ब्रिटन सारख्या देशात महिलांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी 100 वर्षाचा कालावधी लागला। तर स्वित्झर्लंड सारख्या देशात महिलांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी 1974 साल उजाडावं लागलं। परंतु भारतासारख्या देशात भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 1952 मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला आणि हे शक्य झालं भारतीय संविधानामुळे आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे। हजारो वर्ष वंचित आणि दुर्बल अवस्थेमध्ये असणाऱ्या, हजारो वर्ष परंपरेमध्ये जखडलेल्या स्त्रीला मुक्त करण्याचं काम मतदानाच्या हक्काच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि खऱ्या अर्थानं स्त्रियांना मुक्त केलं आणि म्हणून आजच्या विचार मंचाला विषय मिळतो स्त्री दास्य मुक्तीचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रहो, भारतामध्ये जसा जातीचा इतिहास संघर्षाचा, त्यागाचा आणि छळाचा आहे, किंबहुना तसाच काहीसा स्त्रियांचा इतिहास त्यागाचा, छळाचा आणि अत्याचाराचा आहे। ज्याप्रमाणे जातीला धर्माचा आधार दिला गेला, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या अत्याचाराला कारणीभूत करण्यासाठी जाती आणि धर्माला त्या ठिकाणी आधार देण्यात आला। ज्या क्षणापासून पुरुष प्रधान व्यवस्था उदयाला आली, त्या क्षणाला स्त्रियांना दुय्यम अशा प्रकारचं स्थान देण्यात आलं। स्त्रियांकडील असणारे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत हिरावून घेण्यात आले आणि स्त्रीला पूर्णपणे त्या ठिकाणी दुर्बल अशा पद्धतीनं बनवण्यात आलं। एकीकडे हे होत असताना व्यक्तिसंकर, वर्णसंकर या नावाखाली स्त्रियांवर वेगवेगळ्या पद्धतीची बंधनं लादण्यात आली। योनिसूचित्वाच्या नावाखाली वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा रूढी सुरू करण्यात आल्या, त्या रूढी अतिशय जाचक होत्या। यातूनच सती प्रथा, विधवा केशवोपन पद्धत, बालकुमारी विवाह, चरटकुमारी विवाह यासारख्या अनिष्ट प्रथा या ठिकाणी या देशामध्ये सुरू झाल्या। या देशातील स्त्री मुक्त झाली पाहिजे, तिला सन्मानाने जगता आलं पाहिजे, यासाठी देशातील अनेक संत समाजसुधारक प्रयत्न करत होते। त्यामध्ये प्रामुख्यानं गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी न्यायमूर्ती म. रानडे यांचा समावेश होता। स्त्रियांचं विवाहाचं वय वाढवण्यात यावं, त्याचप्रमाणे स्त्रियांना त्या ठिकाणी विधवा जर असेल तर त्यांना पुनर्विवाह करता यावा, यासाठी हे महापुरुष प्रयत्न करत होते। तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची कवाड त्या ठिकाणी खुली केली होती। विधवा केशवोपन ही अतिशय दुर्दैवी आणि चुकीची पद्धत रद्द व्हावी, यासाठी पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी त्या ठिकाणी नाभिकांचा संप घडवून आणला। या सर्व कामगिरी होत असताना दुसरीकडे स्त्रियांसाठी व्यापक अर्थाने काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं। आपल्या प्रत्येक आंदोलनामध्ये, मग ते सामाजिक असो किंवा राजकीय असो, त्या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग असाच पाहिजे अशी डॉक्टर आंबेडकरांची धारणा होती। स्त्रियांना जर सामाजिक, राजकीय आणि सर्व दृष्टीचे प्रश्न समजले तर ते प्रश्न चांगल्या पद्धतीने ठामपणे मांडू शकतात आणि स्त्रियांमधला आत्मविश्वास वाढू शकतो, असं डॉक्टर आंबेडकरांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं। डॉक्टर आंबेडकरांचं असं देखील म्हणणं होतं की स्त्रियांनी आर्थिक उत्पन्नाचे स्रोत स्वतःहून निर्माण करणं आवश्यक आहे। स्त्री जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, तर तिला कुणाच्या मदतीची आवश्यकता असता कामा नये। आर्थिक उत्पन्नाचे स्रोत चांगल्या पद्धतीने झाल्याशिवाय स्त्रीच्या विवाहाचा किंवा कुटुंबामध्ये तिच्या लग्नाचा विचार करण्यात येऊ नये। पती पत्नीचं लग्न झाल्यानंतर पती पत्नीचे संबंध हे मित्र आणि मैत्रिणी या नात्याने असले पाहिजे। जर तिचा पती तिला मैत्रिणी या नात्याने वागवत नसेल तर त्या ठिकाणी तिला विरोध करण्याचं धारिष्ट देखील पत्नीनं दाखवणं गरजेचं आहे। अशा पद्धतीचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले होते। महिलांमधला आत्मविश्वास वाढवणे, महिलांना सन्मानाचं जीवन जगता येणे, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं प्रयत्नशील होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या उत्थानासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट केली होती ती म्हणजे कायदे मंत्री असताना लोकसभेमध्ये मांडलेलं हिंदू कोड बिल। 17 एप्रिल 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं। 1947 ते 1951 या कालावधीमध्ये सातत्यानं हिंदू कोड बिलावर चर्चा होत होती, परंतु ती अतिशय त्रुटक स्वरूपाची होती। चर्चा व्हायची, परंतु त्यातून फारसं काही निष्पन्न व्हायचं नाही आणि हिंदू कोड बिलाचं घोंगडं तिथंच भिजत पडलेलं होतं। आणि एक प्रसंग असा झाला की या हिंदू कोड बिलातील महत्त्वाचा मसुदा गाळण्याचं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं। त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रचंड संतापले, प्रचंड चिडले आणि 1951च्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हिंदू धर्मामध्ये तुम्हाला जर सुधारणा करायची असतील, हिंदू धर्मातील चालीरीती, रूढी, परंपरा ज्या तुम्हाला एकत्रितपणे मांडायच्या असतील, तर तुम्हाला जुन्या इमारतींवर इमारती बांधता येणार नाही। ज्या इमारती वृक्ष आहेत, ज्या पद्धती चुकीच्या आहेत, त्या पद्धती तुम्हाला बंद कराव्या लागतील आणि त्यासाठी हिंदू कोड बिल हे अत्यंत आवश्यक आहे।
पंच भाषण केल्यानंतरही हिंदू कोड बिलाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विरोध झाला। हा हिंदू कोड बिलाला विरोध का झाला हे प्रत्येकानं जाणून घेणं आवश्यक आहे। परंतु तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या दोन प्रामुख्याने गोष्टी होत्या। एक म्हणजे ओबीसी समाजासाठी आयोग नेमणे आणि दुसरं म्हणजे हिंदू कोड बिल त्या ठिकाणी मंजूर न होणे। डॉक्टर आंबेडकरांनी ज्या हिंदू कोड बिलासाठी राजीनामा दिला होता ते हिंदू कोड बिल नेमकं काय होतं हे जाणून घेणं प्रत्येकाला गरजेचं आहे। त्या हिंदू कोड बिलामधली पहिली तरतूद होती पती पत्नीचा विवाह झाल्यानंतर ज्याप्रमाणे पतीला त्या संपत्तीमध्ये हक्क असतो त्याप्रमाणे स्त्रीला देखील त्या संपत्तीत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये समान हक्क देण्यात यावा। स्त्रीला विवाहानंतर जर घटस्फोट घ्यायचा असेल तर तो घटस्फोट घेऊ शकते, पण पतीला जर घटस्फोट पत्नीला द्यायचा असेल तर त्याला पोटगी द्यावा लागेल। पोटगीची तरतूद दुसऱ्या अधिकारामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामध्ये त्या ठिकाणी केली होती। आणि सर्वात महत्त्वाची तरतूद हिंदू कोड बिलामध्ये केली होती ती म्हणजे दत्तक विधान। एखाद्या महिलेला जर वाटलं की आपण एखाद्या मुलाला दत्तक घेऊ तर ती स्त्री त्या ठिकाणी मुलाला दत्तक घेऊ शकते, पण हे दत्तक घेत असताना कोणत्याही जुन्या रूढी परंपरांना दत्तक न घेता कायदेशीर पद्धतीने दत्तक घेतलं पाहिजे अशा प्रकारची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी करून ठेवली होती। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची तरतूद करून ठेवली होती की वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला देखील हक्क असणे अत्यंत गरजेचं आहे। या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या तरतुदींबरोबर सर्वात महत्त्वाची तरतूद होती म्हणजे संपत्तीमध्ये जमिनीमध्ये स्त्रीला वारस म्हणून त्या ठिकाणी नेमण्याची तरतुदी। या अशा प्रकारच्या 7 तरतुदी हिंदू कोड बिलाला होत्या। आपल्या या तरतुदी पाहिल्यावर आपल्याला असं लक्षात येतं या तरतुदी भारतातील हिंदू स्त्रियांसाठी अत्यंत आवश्यक होत्या, परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्मामध्ये ढवळाढवळ करत आहेत अशा पद्धतीचा अपप्रचार करण्यात आला आणि या हिंदू कोड बिलाला दस्तूरबुद्ध भारतातील महिलांनीच विरोध केला। सनातन व्यवस्था विरोध करत होती, महिला विरोध करत होती, तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिलाचा पुनरुच्चार त्या ठिकाणी करत होते। परंतु काळाचा महिमा फार वेगळा आहे मित्रांनो। हिंदू कोड बिलासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी राजीनामा दिला, दुसरीकडे भारत देश स्वतंत्र झाला, भारत देश वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करू पाहत होता। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामध्ये ज्या तरतुदी मांडल्या त्याच तरतुदी आज आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीने अनुभवलेल्या दिसून येतात। भारतीय देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधानाची अंमलबजावणी झाली, हिंदू कोड बिलातील प्रत्येक तरतूद आज अंमलात आणली जात आहे। आज संपत्तीमध्ये पतीप्रमाणे पत्नीलाही वाटा देण्यात येत आहे, वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला देखील वाटा देण्यात येत आहे। डॉक्टर आंबेडकरांनी सर्वात महत्त्वाची केलेली तरतूद म्हणजे द्विभार्या प्रतिबंधक कायदा। समजा एखाद्या व्यक्तीचं लग्न झालेलं असेल तर त्या व्यक्तीला दुसरं लग्न करता येणार नाही अशा पद्धतीची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामध्ये करून ठेवलेली होती। ती तरतूद कायद्याच्या रूपानं आज लागू झालेली आपल्याला दिसून येते। एकूणच डॉक्टर आंबेडकरांचं जे कार्य आहे हे कार्य भारतातील स्त्रियांनी समजून घेणं आवश्यक आहे। डॉक्टर आंबेडकरांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय व्यापक होता। हा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी एक प्रसंग पाहणं आपल्याला अत्यंत आवश्यक ठरतं। डॉक्टर आंबेडकर भारताचे खाण मंत्री आणि मजूर मंत्री असताना एका खाणीची पाहणी करण्यासाठी खाणीत उतरले होते। त्यावेळी त्यांना खाणीत एक प्रसूती एक गरोदर असणारी महिला त्या ठिकाणी दिसली। डॉक्टर आंबेडकरांना तो प्रसंग पाहून अतिशय वाईट वाटलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो प्रसंग पाहून बाहेर आले आणि काही दिवसातच महिलांसाठी 6 महिन्याची भर पगारी प्रसूती रजा मंजूर करण्यात आली, ज्या रजेचा उपभोग भारतातील आज प्रत्येक स्त्री घेतली आहे मुलाचे संगोपन करण्यासाठी। मला वाटत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतका दूरदृष्टी असणारा स्त्रियांसाठी चांगल्या पद्धतीने विचार करणारा नेता या ठिकाणी होणार नाही। दुर्दैवाने भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे नेते म्हणून असंच मानण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरोखर दलितांचे नेते होते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमिकांचे नेते होते, कष्टकऱ्यांचे नेते होते, भारतामधील वंचित दुर्बल उपेक्षित घटकांचे नेते होते आणि सर्वात म्हणजे स्त्रियांना सन्मानासाठी जगवणारे स्त्रियांचे आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेते होते। आज भारतातील प्रत्येक स्त्रियांनी हिंदू कोड बिलातील तरतुदी जाणून घेणं आवश्यक आहे। ज्या हिंदू कोड बिलातील तरतुदी नंतर संविधानामध्ये अंतर्भूत झाल्या तर निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य प्रत्येक स्त्रीला समजेल। एकेकाळी हिंदू कोड बिलाला झालेला विरोध आज मावळलेला दिसतोय, दुसरीकडे उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये